नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी दीपक इंगळे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा महाराष्ट्र आणि माझ्यासोबत आहे दादासाहेब पवार, राष्ट्रीय किसान मोर्चा तालुकाध्यक्ष, बालाजी साळुंखे सर, सुशांती आलटे, भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष आणि काकासाहेब हे कोळग्याचे शेतकरी. सदरील व्हिडिओ हा 2024-25चा जो लातूर तालुक्यातील प्रलंबित पीक विमा आहे. तर अनेक शेतकऱ्याला पार्शालिटी करून SBI पीक विमा कंपनीनं पीक विमा या ठिकाणी नाकारला होता. तर त्या संदर्भात 8/5/2025ला राष्ट्रीय किसान मोर्चाचे लातूर तालुकाध्यक्ष दादासाहेब पवार यांनी लातूर जिल्हाधिकाऱ्यांना त्याची तक्रार केली आणि कंपनीनं जी पार्शालिटी केलेली आहे, जी पीक विमा नाकारलेला आहे, तर त्याच्यावर सुनावणी घेण्याची विनंती या ठिकाणी केली होती. त्यानुसार लातूर जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा लातूर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय या ठिकाणी पत्र देऊन हा विषय सोडवण्याची विनंती एक पत्र काढलं होतं. परंतु आज देखील 1 वर्ष उलटलं, परंतु हा विषय निकाली निघालेला नाही. थोडक्यात हा विषय काय होता की समजा एक शेतकऱ्याचा शेतीमधला एक गट आहे आणि त्या गटामध्ये 2 तुकडे आहेत. तर एका भावाला पीक विमा भेटला, परंतु त्याच्या बांधा शेजारी जो दुसरा शेतकरी होता त्याचं नुकसान होऊन देखील पीक विमा कंपनीनं त्याला पीक विमा नाकारलेला होता. तर अशी कमिटी बसल्यानंतर राष्ट्रीय किसान मोर्चाच्या अर्जावर कमिटी बसली आणि कमिटी बसल्यानंतर तहसीलदाराच्या अध्यक्षतेखाली कॅम्प लावण्यात आले. तांदळे साहेब त्या ठिकाणी कृषी तहसीलदार होते. तर जवळपास 11,500 शेतकऱ्यांनी ऑफलाईन अर्ज दाखल केले होते, डबल तक्रारी दाखल केल्या होत्या. त्या तक्रारी अर्जावर सुद्धा SBI कंपनीनं अद्याप कुठलंही उत्तर दिलेलं नाही. तर आज परत 6 मार्च 2026 रोजी लातूरचे जे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कदम साहेब आहेत यांची भेट घेतली आणि त्यांना परत एक सुनावणी लावण्याची आणि विषय मार्गी काढण्याची विनंती केली. तर त्यांनी सांगितलं की आम्ही परत SBI कंपनी सोबत सुनावणी घेऊ, तुम्हाला देखील त्या सुनावणीला बोलावू आणि तरी देखील नाही झालं तर आम्ही त्यांना सांगितलं की सुनावणीला ते अधिकारी येत नाहीत, डायरेक्ट त्या अधिकाऱ्याची तुम्ही कलेक्टर सोबत सुनावणी लावली पाहिजे आणि हा विषय मार्गी काढण्याची विनंती केली पाहिजे. तर हा अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला होता. तर 2025-26चा सुद्धा पीक विमा अजून नाही, 24-25चा सुद्धा पीक विमा नाही. तर अशा पद्धतीनं ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या पीक विमा नाकारण्याचं काम शेतकऱ्याला करत आहेत, शेतकऱ्यावर अन्याय करण्याचं काम करत आहेत. याच्यावर एकमेव उपाय म्हणजे तो म्हणजे इरमा कायदा, इन्कम रिस्क मॅनेजमेंट इन ॲग्रिकल्चर. तर हा कायदा झाल्याशिवाय आणि पीक विमा कायद्यानं बंधनकारक केल्याशिवाय, जोपर्यंत कायद्यानं पीक विमा बंधनकारक शेतकऱ्याला केला जात नाही तोपर्यंत पीक विमा भेटण्याची या ठिकाणी दूरपर्यंत शाश्वती नाही, या ठिकाणी विश्वास नाही. म्हणून आमची सरकारला मागणी आहे की इरमा कायदा बनवावा, पीक विमा कायदा बनवावा. जोपर्यंत कायदा बनत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला पीक विमा शक्य नाही. तर 2024-25चा पीक विम्याचा विषय पुढील 8 ते 15 दिवसात जर मार्गी नाही लागला तर राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीनं एक मोठं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल. एवढं मी या ठिकाणी बोलतो, थांबतो. धन्यवाद.